नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पूर परिस्थितीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी स्वतः आमचं वॉर रूम आहे, महानगरपालिकेचं कलेक्टरेटचं वॉर रूम आहे, यामधून आम्ही संपूर्ण पूर परिस्थितीला मॉनिटर करतो आहे। जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। 42 ठिकाणी बचाव कार्य जे होतं 42 परिवाराचं ते बचाव कार्य पूर्ण केलं आहे। 42 परिवार हे पुरात अडकलेले होते, त्याचंही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झालं आहे। सध्या 2 तास झाले पाऊस थांबला आहे। मला असं वाटतं की थोडा पावसाचा हा जो अजून थोडा काळ जर पाऊस आला नाही तर मला वाटतं परिस्थिती कंट्रोलमध्ये राहील। तशी आता कंट्रोलमध्ये आहे, पण पुढच्या काळातही जर 5-6 तासाचा जर गॅप मिळाला तर 173 मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळं थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे। जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासन देईल। काँग्रेस आरोप करते की अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, स्वतः महसूल मंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, मोठे मोठे नेते याच ठिकाणी राहतात, मात्र तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। खरं तर जेव्हा 173 मिलीमीटर 175 मिलीमीटर पाऊस पडतो सलग, तेव्हा कुठल्याही शहराची परिस्थिती जगातही बघा, अनेक डेव्हलप शहर आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्या शहरामध्ये एका वेळी पाऊस आल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होतं। कुठल्याही वेळी कुठल्याही विषयाचं राजकारण करणे विरोधकाचं काम आहे। विरोधकाचं काम आहे की त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी करता येईल त्या करणे, पण नुसतं राजकारणच करायचं दिवसभर एखाद्या विषयावर। आज आपल्याला काय महत्वाचं आहे की पुरामध्ये झालेलं नुकसान हे जनतेचं भरून काढलं पाहिजे। नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये सर्वांनी मिळून, सर्व पक्षी लोकांनी मिळून जनतेला रिलीफ दिला पाहिजे। आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे काही झालंय नुकसान होऊ नये, नैसर्गिक आपत्ती आहे तर ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू। हे ठीक आहे का पूर्ण भरून निघत नाही, पण जे काही शासनाचे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी नागपूर आणि विदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी पूरहानी झाली आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे शासन लक्ष देऊन आहे। तुकडाबंदी संदर्भात तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। लाखो कुटुंबांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होणार? महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या वर असे परिवार आहेत ज्यांनी घर बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला। खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, महानगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, काही अवैध प्लॉटिंग झालं। पण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि 10 गुंठेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो। 10 गुंठेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं। पण काही लोकांनी 1000 फूट 2000 फूटचे प्लॉट घेतलेले आहे। मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे 1000 फूट 2000 फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे। तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की 1 गुंठा 1000 स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे, प्लॉट आहे, ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता, कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे। लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत। तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या एसीएस महसूल, एसीएस त्या ठिकाणी यूडी यांच्या समन्वयाने आमचे आयजीआर, जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही
उद्या दलालाचा सुळसुळाट होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे 1000 फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि 1 जानेवारी 2025च्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या 5 लाख परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि ह्या आतापर्यंतच्या मागच्या 10 वर्षांची जी मागणी होती तुकडेबंदी कायदा निरस्त करा, 1000 फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा, कायदेशीर करून द्या, त्यांची रजिस्ट्री होत नाही. आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही, आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये खेटा मारावा लागणार नाही, असा चांगली एसओपी आम्ही करतोय. ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे 1000 फुटाचा प्लॉट किंवा त्याच्या वरचे प्लॉट पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही, अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे. पुण्यासारख्या शहरात तर 10 गुंठेमध्ये 10 लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी अशी तुकडेबंदी केली आहे. नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे. त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. पण कायदा असल्यामुळं ते तुकड्याचे जे स्वामित्व आहे, सातबारा आहे, त्यांच्या 1000 फुटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही. तर सर्वांना स्वामित्व मिळावं, त्यांचं सर्वांचे घरं कायदेशीर व्हावे याकरता मागच्या 10 वर्षापासून ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या 5 लाख परिवाराला होणार आहे. सर, नंदुरबार सहित राज्यामध्ये अनेक ठिकाणी आदिवासींचं आमिष देऊन धर्मांतर केलं जात आहे, अनधिकृत चर्चही उभारलेले आहेत, त्या संदर्भात काही कारवाई केली जाते? आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये या ठिकाणी एक चर्चा उपस्थित झाली. लक्षवेधीच्या माध्यमातून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि गोपीचंद पडळकरजी आणि संजय कुटेजी सर्वांनीच या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजींनी आपल्या जवळपास 12-15 आमदारांनी विधानमंडळात मागणी केली की धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी जिल्ह्यामध्ये चर्च निर्माण झाल्या आणि त्या चर्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झालं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी या चर्च ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या अनधिकृत चर्च आहे ज्यातनं धर्मांतरण चालू आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये पालघर पासून नंदुरबार पासून गडचिरोलीपर्यंत मेळघाटापर्यंत या सर्व अनधिकृत चर्च त्या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी अधिनियम आहे त्या नियमाच्या बाहेरच्या चर्च या तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. कलेक्टर तातडीनं याचं सर्वेक्षण करेल आणि या चर्च आम्ही त्या ठिकाणी ज्यातनं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधल्या गेल्या आणि ज्या चर्चच्या नावाने गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू आहे धर्मांतराचा, याचाही निर्णय आपण घेतलेला आहे. आणि अनेक सदस्याची मागणी होती की अनेक राज्यामध्ये आणि जगाच्या इतर देशामध्ये धर्मांतर विरोधी कायदे आहेत आणि ते कायदे कडक कायदे आहेत. त्या कायद्याचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याकरता एक कडक धोरण आणलं पाहिजे, कडक कायदा आणला पाहिजे अशी मागणी झालेली आहे. त्यावरही शासन विचार करत आहे. अनेक मागण्या झाल्या आहेत पण या अवैध चर्च ज्यातनं धर्मांतरण होत आहे ऍक्च्युअली मोठ्या प्रमाणावर मशिनरी काम करतायत त्या मात्र चर्च तोडून टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयकही येत आहे. ते विधेयकही आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, आता एकीकडे राज ठाकरे म्हणतात की मला विचारल्याशिवाय तुम्ही युती धर्माबद्दल बोलू नका, तर उद्धव ठाकरे म्हणतात की राज आणि मी एकत्र आलोय कारण जे महाराष्ट्रावर धावून येतील त्या सगळ्यांना सत्तेतून उकरून टाकू यासाठी आम्ही एकत्र आलो. विरोधाभास आहे. मी यापूर्वी बोललो आहे राजसाहेब उद्धव साहेब दोघंही भावंडारे जी भाऊबंदकी त्या काळामध्ये त्याची भाऊबंदकी ही दुरावलेली होती. ती राजकीय व्यासपीठ मिळण्याकरता किंवा राजकीय लढाई करता
दोघेही भावांनी म्हणजे राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे झाले होते. याचा काय होतं कारण काय होतं? काही लग्नामध्ये भांडण झालं होतं का? काही साक्षगंधात भांडण झालं होतं का? काही त्या ठिकाणी बाकी वाद होते का? तर नव्हते. राजकीय वाद होते. म्हणजे राजकीय पटलावर आपापलं अस्तित्व टिकवण्याकरता माननीय उद्धवजी राजसाहेब यांचं दोनही लोकांनी आपापले पक्ष काढले. राजसाहेबांनी आपला पक्ष काढला आणि त्या ठिकाणी त्यांचे इंजिन फिरलं. तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रात आपलं पक्ष वाढवण्याकरता काम केलं. आणि आता काय? आता पुन्हा माननीय राजसाहेब उद्धवजी एक आले. ते काही आपल्या पारिवारिक कार्यक्रमात एक आले आहेत का? ते काही त्या ठिकाणी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातनं भाऊबंदकी एक आहे का? आजही माननीय राजसाहेब उद्धवजी एक आले तर त्याचं मूळ कारण हेच आहे की राजकारणाकरता जे काही आतापर्यंत हातात राहिलं नाही ते पुन्हा मिळवण्याकरता पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रात एक नवं परसेप्शन निर्माण करण्याची ही खेळी आहे. माझं तेव्हा या ठिकाणी भाऊबंदकी एक झाली आहे. आम्ही भावंडे एक आले आहोत. याबद्दल झालंच पाहिजे. ते आमचे संस्कार आहे, संस्कृती आहे. सर्वच भावांनी एक राहिलं पाहिजे. पण केवळ राजकारणाकरता राजकीय पटलाचा वापर करण्याकरता भाऊबंदकीने एक व्हायचं आणि बाकी मात्र त्यांच्यामधले जे काही मतभेद आहे मनभेद आहे ते अजूनही कायम ठेवायचे. हे काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. गटग्रस्तांचं सरकार आहे हे उलटून टाकण्यासाठी आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहोत. शुभेच्छा आमच्या माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे. एकत्र आलंच पाहिजे. संस्कार संस्कृती आहे. फक्त राजकारणाकरता एक नको. अजून सर्वच विचार एक करून घेतले पाहिजे. राजकारणाकरता तुम्ही दूर झाले होते, राजकारणाकरता एक आले, त्यात का नवीन आहे? आणि महाराष्ट्राची जनता आता काही कोण एकत्र आलं कोण दूर बसलं काही लोकांना घेणदेण नाही आहे. कोण एकत्र आलं कोण दूर गेलं. आता तर लोकांना एकच पाहिजे, विकसित महाराष्ट्र. आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे. 2029चा विकसित महाराष्ट्र कसा असावा, 2034चा कसा असावा, 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असावा. आणि विकसित महाराष्ट्राकरता आता महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसजी सोबत आहे, महायुती सोबत आहे, एकनाथजी अजितदादा सोबत आहे. त्यामुळं हे किती ओरडले तरी काही होणार नाही. काही दिवस ओरडतील, काही दिवस बोलतील. जनता मात्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने आहे. सर मुंबईत उद्धव ठाकरे धर्मांतर के बारे में नाही मराठी होतं सर. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी आज गिरणी कामगारांच्या मुद्द्यावर सुद्धा हात घातला. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आमचं सरकार असं तर गिरणी कामगार पोलिसांना आम्ही मुंबईतच घरं दिली असती. आणि राष्ट्रवादीचे नेते हेच म्हणतात की गिरणी कामगारांना मुंबईबाहेर हद्दबाहेर करण्याचं सरकार असं म्हणतात की अडाणीला शालूला शेलूला. 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तर तुम्ही निर्णय का नाही केला? उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले? तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता? तुमचा कागद कोणी थांबवला होता? मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही याचा कधी विचारच केला नाही. आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतले आहे. माननीय देवेंद्रजींनी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे, अनेक निर्णय घेणार आहे. हे जे बोलणारे लोक आहेत ना, जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही. सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात. हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत. आणि जनतेला आता हे कळलं आहे की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करणार. धर्मांतर के बारे में राज्य सरकार ने उठाने का सूचना की है और कोई कानून क्या है ये? देखिए, महाराष्ट्र में नंदुरबार, पालघर, गढ़चिरौली, मेलघाट, पूरे महाराष्ट्र में कई जगह ऐसी है जो आदिवासी जो हमारे भाई बहन हैं इनको चर्च के माध्यम से अनेक प्रकार के वहां पर प्रलोभन देकर उनको अलग अलग प्रकार के बातें बताकर हम कुछ हेल्थ के लिए हेल्प करेंगे, हम आपका जीवन बदल देंगे, ऐसा बोलकर हमारे आदिवासी समाज के परिवारों को धर्मांतरित करने का एक प्रयास चल रहा है. और उसका डेटा भी सरकार के पास आया है. आज नंदुरबार में जो आज हाउस में विधानमंडल में जो एक प्रश्न आया था उसमें तो हमारे विधायक ने डेटा दिया है कितनी चर्च अवैध रूप से बनी है.
ना लोकल पंचायत का उसके लिए कोई परमिशन है, ना जिला पंचायत का परमिशन है, कलेक्ट्रेट का परमिशन नहीं है। चर्च बनाकर वहां पर अलग अलग प्रकार से धर्मांतरण का काम किया जा रहा है। तो आज ये दो डिमांड थी कि जो अवैध चर्च है इसको तोड़ा जाए। तो हमने कहा है, सरकार ने निर्णय लिया है, इसका सर्वेक्षण करके जो चर्च कानून में नहीं बैठती है, जिसका कोई भी उन्होंने परमिशन नहीं ली है, उसको चर्च को हम निकालेंगे, उसको तोड़ेंगे। और जो दूसरी बात कही है कि धर्मांतरण के लिए जिस प्रकार से महाराष्ट्र में हमारे आदिवासी मागासवर्गीय बहनों भाइयों को अलग अलग प्रकार से गुमराह करके ये जो धर्मांतर किया जा रहा है, इसके लिए जो इतर राज्यों में और बहुत देशों में धर्मांतरण के बारे में जो कायदे बनाए गए हैं, एक कायदा महाराष्ट्र में ऐसा होना चाहिए, किसी की भी हिम्मत, किसी की भी ऐसी ये नहीं होनी चाहिए कि वो धर्मांतरण करने के लिए किसी को प्रवृत्त करे या किसी को धर्मांतरण तक लेकर जाए। ये नहीं होना चाहिए, इसलिए कड़ा कानून महाराष्ट्र में लाना चाहिए। इसलिए वहां पर एक चर्चा हुई और सरकार इसके बारे में सकारात्मक भूमिका लेने वाली है। देखा जाए तो जिस तरीके से नागपुर में जिस तरीके से जलभराव की स्थिति देखने मिली, जलभराव की स्थिति लगातार कांग्रेस में वार किया जा रहा है कि पिछले साल भी यही स्थिति देखने मिली थी, इस साल भी यही स्थिति देखने मिली है, जिस तरह नागपुर में बारिश हुई है। सब देखिए, देश का कोई भी शहर हो, इंटरनेशनल शहर हो, जब 175 मिलीमीटर बारिश एक शहर में हो जाती है, 200 मिलीमीटर बारिश होती है, सारी ड्रेनेज भरी जाती है, ऑटोमेटिक वहां पर फ्लड आता है, तो पूरा एरिया फ्लड में आया है। हमने जो सरकार से वहां पर जो कॉग्निशन लेना था, जहां पर एसडीआरएफ की एनडीआरएफ की टीम भेजनी थी, वो सारी भेजी है। 40 परिवार जो वहां फंसे थे उनको निकाल लिया गया है। अब बारिश रुकी हुई है, निश्चित रूप से जो नुकसान हुआ है उसको हम दूर करेंगे, लेकिन ये नेचुरल क्लाइमेट ही है। अचानक 200 मिलीमीटर बारिश आई है, निश्चित रूप से इसको हम निपटेंगे और ये आलोचना करने का टाइम नहीं है। सभी पार्टियों ने मिलकर ऐसे स्थिति में एक आकर समाज को और जो आदमी फ्लड में आया है उनको मदद करने के लिए आज का दिन इम्पोर्टेंट है। आरोप प्रत्यारोप आलोचना का ये दिन नहीं है। सर, धर्मांतरण विरोधी कानून के बारे में सवाल ये है कि क्या ये सिर्फ चर्च तक सीमित रहेगा, क्योंकि मुस्लिम धर्म में भी कन्वर्जन होता है, कई बार जबरदस्ती से होता है, कई बार लव जिहाद के नाम से होता है, इसको व्यापक स्वरूप लेके आप कानून लाने की कोशिश करें? हाँ, पूरे देश में विश्व में धर्मांतरण के बारे में जो कायदे है उसके लिए सरकार अलग अलग प्रकार से एक समिति बनाकर, माननीय मुख्यमंत्री जी, मैं हाउस में भी कहा है, विधानमंडल में भी कहा है कि माननीय मुख्यमंत्री जी को हम ये सारी चीजें जो उनको भी पूरा महाराष्ट्र, उनको ही भी बहुत सी तकरार है, हमारे पास भी आई है। ये सारा जो विधानमंडल का सारे विधायकों ने जिस प्रकार से कहा है, निश्चित रूप से अगर कायदा आएगा धर्मांतरण का तो कोई एक समाज के लिए नहीं आता है। ये सारे जो लोग जो लालच देकर हमारे समाज को बहला रहे, फुसला रहे, ये सभी समाज के लिए आएगा और किसी की भी हिम्मत नहीं होगी आगे चलकर ऐसा कायदा लाने का प्रयास हमारे मुख्यमंत्री जी करेंगे। किसी की भी हिम्मत नहीं होगी कि ये लालच देकर धर्मांतरण करने की। इसके लिए कड़ा कानून बनाने के लिए सभी विधानमंडल में जो डिमांड आई है उसके लिए सरकार पूरी तरह से देश और विदेश के कायदे का अभ्यास करके आगे जाएगी। नकरेबंदी कायदा आप लाना चाहते हैं, इससे कितना बड़ा लाभ आपको लगता है कि मुंबई हो या महाराष्ट्र का जो इलाका है उसको बहुत फायदा हो सकता है? देखिए, मुंबई से लेके सारे सबर्बन एरिया में, हमारे नागपुर में, पुणे में, मुंबई में, ठाणे में बहुत से लोगों ने, बहुत से परिवारों ने, गरीब परिवारों ने 1000 फुट 1500 फुट प्लॉटिंग किया है, प्लॉट लिया है, अनऑथराइज डेवलपमेंट हुआ है। और वो गरीब आदमी का कोई दोष नहीं, जिसने 1000 फुट जगह ले ली, गरीब परिवार है और 10 सालों से वो परिवारों का ना रजिस्ट्रेशन हो रहा है, ना उनका प्रॉपर्टी कार्ड मिल रहा है, ना उनको कोई डॉक्यूमेंट मिल रहे, दर दर भटक रहे। तो माननीय देवेंद्र फडणवीस जी ने मुझे कहा था कि जो हमारा कायदा है टुकड़ेबंदी वाला, वो कायदे को हम थोड़ा अमेंड करें और फ्रेगमेंटेशन का जो एक्ट है उसको अमेंड करें और 1000 स्क्वायर फीट तक का एक गुंटा होता है, उसके लिए हम लोग ऐसा कोई कायदा लाए जिसमें
ये जो 5 लाख परिवार इसमें अड़े हुए हैं महाराष्ट्र में पिछले 10 सालों से, इनको रेगुलाइज करने के लिए, इनकी रजिस्ट्री करने के लिए, इनको प्रॉपर्टी कार्ड देने के लिए हम लोग कानून बनाए। आज हमने महाराष्ट्र विधानमंडल में ये घोषणा कर दी है। हम जल्दी इसका नोटिफिकेशन निकालेंगे और आने वाले 15 दिनों में हम एक ऐसा फोरम बनाएंगे जो फोरम एसीएस रेवेन्यू, एसीएस यूडी के साथ में हमारे आईजीआर, हमारे सेटलमेंट कमिश्नर इसमें होंगे। और ये जो एसओपी बनेगी, कोई भी दलाल, कोई भी वहां बीच में गरीब आदमी को नहीं वहां पे लूट पाएगा। ऐसा एक अच्छा एसओपी हम बना रहे और आने वाले 15 दिनों में महाराष्ट्र में कम से कम 5 लाख परिवारों को जिनका रजिस्ट्रेशन रुका है, प्रॉपर्टी कार्ड रुका है, उनको सबको देने का हम प्रयास करेंगे। और महाराष्ट्र की डिमांड और जनता की डिमांड हमने पूरी की है। सर, जनसुरक्षा विधेयकासंदर्भात कुठेतरी आक्रमक विरोध देताना पाहायला मिळत आहे. विरोध दिसतो आहे अजूनही. काही बदल त्याच्यामध्ये सुचवले आहेत का? विरोधकांची त्यासंदर्भात काही बोलणं झालं का? आज मी विधेयक सभागृहात मांडणार आहे, परंतु या विधेयकावर 35 विधानसभा सदस्यांची, विधान परिषद सदस्यांची समिती होती, ज्यामध्ये स्वतः जयंत पाटीलजी, जितेंद्र आव्हाडजी, विजय वडेट्टीवारजी, नाना पटोलेजी आणि सर्वच विरोधी पक्षाचे 15च्या वर सदस्य होते. या समितीने ज्या शिफारशी केल्या आहे त्या शिफारशीसह आणि दुरुस्तीसह हे विधेयक मांडलं जाणार आहे. आणि त्यामुळं त्या समितीने सर्व संमती केलेली आहे. विरोधी पक्षाच्या 15 सदस्यांनी त्यांना संमती दिली आहे. आणि जो कन्फ्युजन होता, समाजामध्ये कन्फ्युजन होता की हे पॉलिटिकल पार्टीच्या विरुद्ध हे जनसुरक्षा विधेयक आणलं गेलं आहे, पण त्यांना आता समजलेलं आहे, आम्ही त्यांचा समज दूर केला आहे, महाराष्ट्राचा समज दूर केला आहे की डाव्या कडव्या विचारसरणीच्या विरुद्ध आणि समाजाला नक्सलाईट मुवमेंटकडे नेणारे ज्या संघटना आहे आणि समविचारी संघटना आहे, त्या संघटनांना लगाम लावण्याकरता, कायदेशीर कारवाई करण्याकरता हे विधेयक आहे. हे कुठल्याही सामाजिक संघटनेच्या विरुद्ध नाही आहे, हे कुठल्याही पॉलिटिकल संघटनेच्या विरुद्ध नाही आहे. नक्सलाईट मुवमेंटला साथ देणाऱ्या संघटना, डावी कडवी विचारसरणी असलेल्या संघटना आणि जे महाराष्ट्राला, देशाला, येणाऱ्या पुढच्या पिढीला बर्बाद करण्याकरता तयार झालेल्या संघटनांना जेरबंद करण्याकरता जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे. आणि 35 सदस्यांनी एकमताने शिफारस या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जसं कर्नाटकमध्ये आणि इतर राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे, यापेक्षाही चांगलं विधेयक आम्ही आणलेलं आहे, कायदा आणलेला आहे. एकमताने हा कायदा मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.